Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. तर आता आपण नागपूरच्या एका सेंटरवर आहोत। हे सेंटर आहे श्रीमती दलेरबाई मंचरशा आवारी हायस्कूल, जे वर्धा रोड सोमलवाडा नागपूर इथलं आहे। इथं पण आपण पाहू शकता की मतदानासाठी आलेले मतदार आपल्याला पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता इथे काही लोक धावत जाताना आपण पाहिले असतील कदाचित, तर बाहेर गाड्या ज्या पार्क केलेल्या आहेत त्या वाचवण्यासाठी मतदारांची पळापळ होते आहे। जे व्हेकल उचलणारे आहेत, टोईंग करणारे, ते आल्यामुळे इथल्या मतदारांना आपली रांग सोडून तिथं बाहेर पळत जावं लागलेलं आहे। पण अधिकाऱ्यांनी तिथं हस्तक्षेप केलेला आहे। दुपारच्या वेळात खरं तर या सेंटर्सवर गर्दी कमी असते, पण आपण जर पाहिलं तर काही मतदार आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ते दुपारच्या वेळात आलेले असल्यामुळे एकदा त्यांच्याशी बोलणं महत्त्वाचं आहे। तुम्ही दुपारच्या वेळात आले, खरं दुपारच्या वेळात ऊन असतं त्यामुळे लोक येत नाहीत, पण तुम्ही दुपारच्या वेळात आलेले आहेत। त्याच्यासाठी आलेले आहे की सकाळी जास्त वेळ लागतो ना, सकाळी कामं असतात। यावेळेस खाली असेल बा म्हणून आम्ही आलेलो। अच्छा, इथे सुद्धा काही मतदार आहेत जे वोटिंग करून चाललेले आहेत। परत आपण त्यांच्याशी बोलूयात। तुमच्या घरापासून हे वोटिंग सेंटर दूर आहे का? नाही, जवळच आहे। जवळच आहे। तुम्ही दुपारच्या वेळात आलेले आहात का? दुपारच्या वेळात म्हणजे ऊन असतं खरं तर, त्यामुळे लोक टाळतात, पण तुम्ही दुपारच्या वेळात का आलात? कामं करून आले, कामाला गेले। कामाला म्हणजे? अच्छा, व्हेरी गुड। म्हणजे जर आपण पाहिलं तर हे सगळेजण एक तुम्ही दाखवाल का, ते स्वतःचं काम आटपून स्वतःच्या इतरांच्या घरातली कामं करून, स्वतःच्या आणि इतरांच्या घरातली कामं करून हे सगळे वोटिंग सेंटरवर आलेले आहेत आणि एकत्र येऊन त्यांनी मतदान केलेलं आहे। दुपारच्या वेळात ऊन जास्त असतं तरी सुद्धा काम आटपून ते आलेले आहेत। वोटिंग करण्यासाठी तुम्ही म्हणजे आलेले आहात, ते पण काम आटपून, तर का यावंसं वाटलं मतदान करण्यासाठी? आवश्यक आहे मतदान करणं। तुम्हाला का आवश्यक वाटलं? तुम्हाला का महत्त्वाचं वाटलं? मतदान आपला हक्क आहे ना, मतदान। बरोबर आहे। तुम्ही सुद्धा काम करून आले, तुम्हाला का महत्त्वाचं वाटलं आता येणं, काम आटपून वगैरे? असं वाटतं की आपल्या देशासाठी एक मत आपला वाया गेला नाही पाहिजे, तर देणं भाग्यच आहे, गरजेचं आहे ना एक मत। बरोबर आहे। तुम्हाला काय वाटलं मावशी? तुम्हाला काय वाटलं महत्त्वाचं? आम्हाला चांगलं वाटलं ना। हां, तर खरं तर मतदान केंद्रांवर कोण आणि कशा पद्धतीनं लोक येतील याच्याबद्दलची जेव्हा चर्चा केली जाते, शहरामध्ये सुद्धा असा एक वर्ग आहे की ज्यांनी स्वतःच्या घरातलं आणि इतरांच्या घरातलं काम करून इथं मतदान करण्यासाठी ते आलेले आहेत। देशासाठी एवढं मतदान करणं गरजेचं आहे, तो अधिकार आहे असं समजून ते आलेले आहेत। आपण आणखीन काही, युअर फर्स्ट टाइम वोटर? येस, सो हाऊ डू यू फील वेन यू आर एंटरिंग टू कास्ट युअर फर्स्ट वोट? I am feeling proud and I feel that everyone should vote and that's it. तर फर्स्ट टाइम वोटर आहे आणि पहिल्यांदाच मतदान करण्याचा जो अधिकार आहे बजावण्यासाठी आलेला आहे आणि अभिमान वाटतो। अर्थातच पहिल्यांदा मतदान करणार आहोत आपण। निवडीमध्ये खूप आपलं एक महत्त्व असतं हे सांगण्यासाठी। तर या मतदान केंद्रामध्ये जे महत्त्वाचे अपडेट्स होतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्याही व्यतिरिक्त नागपूरमध्ये घडणाऱ्या घडामोडी आणि महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत। मुंबई तकसाठी मी हर्षदा परब, कॅमेरामन मंगेश आंबरेसर।